सांगतो आम्ही चाललो कोकणात। या भाई कुठे भाई? सो संध्याकाळचे वाजलेत 9। वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ गाईज। पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये। जरा पार्किंगमधून निघतो आणि भेटतो तुम्हाला आलोच। तर मग आज तुम्ही विचार करत असाल दिवसा आज रात्री भाई आज थोडंसं नाईट शूट करायची इच्छा झालेली, कारण आपल्याला चेक करायचं आहे की म्हणजे सेटिंग्स वा हमका चेक करने का है भाई की म्हणजे नाईटमध्ये कसं देत आहे भाई म्हणजे नाईटमध्ये कसं देत आहे ॲक्च्युली। कारण आपली उद्या रात्री आपण राईडसाठी निघणार आहे। सॉरी मला थोडासा हां, तर उद्या रात्री आपण निघणार आहे, तर त्यासाठी फक्त चेकिंग म्हणून मी बोलत चला आज नाईटला शूट करू, तर मग करतो आहे। बाकी काय नाही नवीन त्यात। आणि जर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि बघूया काय काय होतं आज आपल्यासोबत नाईटमध्ये। म्हणजे मे बी चांगलंच म्हणजे हे द्यावं, काय बोलतात त्याला आपलं, अरे आउटपुट, आउटपुट चांगला द्यावा कॅमेऱ्याने, बाकी काय नाही। आणि पावसासारखं वातावरण झालेलं मगाशी, पण आता पावसाचं वातावरण नाही। सकाळी भाई बेकार भिजलो आहे मी सकाळी केलेलं थोडंसं शूट, टाकीन हलके क्लिप टाकतो ह्याच्यात, पण ब्लॉग मला मोठा नाही करायचा आहे, त्यामुळे मी जास्त काही टाकणार नाही। त्यामुळे बघा जमलं तर। आणि भाई काल आपण वेळात वेळ काढून आपली ह्याच्या गावात लाईट कुठे फॉग लॅम्प चालू केलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला तर चांगलंच आहे। म्हणजे थोडेसे डीम झालेत ते, कारण खूप टाईम वापरले नव्हते मी, म्हणजे गाडी घेतल्यापासून मी लावलेत ते, पण वापरले कधीच नव्हते। आणि आता मध्ये जेव्हा गावी गेलेलं तेव्हा बंद झालेले, त्यामुळे यूज करायचा प्रश्नच नाही आला। तरी बऱ्यापैकी हलकंसं ट्रॅफिक दिसतं आहे समोर, लाल दिव्यांची रांग लागलेली दिसते। तर मग निघू त्या ट्रॉफिकमधून आणि खाली रस्त्याला भेटतो तुम्हाला, कारण मला ब्लॉग जास्त मोठा करायचा नाही, कारण मला कारण मला ते काय बोलतात त्याला एडिटला खूप टाईम जाईल आणि मला झोपायचं आहे, कारण आज मला झोप पूर्ण करायची आहे काही करून। तर मी आज जर झोप पूर्ण नाही केली तर मला उद्या ऑफिसला जायचं आहे। ऑफिसवरून येऊन नंतर मला वेगळं आलं काहीतरी आलं, कुठे होतं, तर उद्या मला ऑफिसवरून घरी गेल्यावरती आमच्या दहीहंडीची सराव प्रारंभ होणार आहे आमच्या मंडळाचा, तर मला तिकडे जायचं आहे। आणि तिकडनं मग नंतर रात्री सराव कितीपर्यंत चालेल माहीत नाही, मे बी 10:30-11पर्यंत जास्तीत जास्त होईल। अचानक थोडं खोकला आला आहे, समजून घ्या जरा। तर मग कुठं होतं, तर तिकडनं मग आल्यानंतर मग पॅकिंग करायची, पॅकिंग केली नाही काहीच, आणि काही जास्त घेऊन जायचं नाही, फक्त आपलं सगळं सामान म्हणजे आपला ब्लॉगिंगचा सेटअप आणि म्हणजे मंदिरात चालले तर थोडेसे चांगले कपडे, कारण थोडंसं फोटो काढले तर जरा कसं मजा येईल ना थोडी, त्यामुळे बाकी पॅकिंग करू थोडीशी आणि आपलं सगळं बाकीचं सामान घेऊ आणि निघू। त्यामुळे मला आज झोप पूर्ण करणं काही करून गरजेचं आहे, त्यासाठी मी लवकरात लवकर सगळं एडिट करून अपलोड करून झोपीन आणि सकाळी लवकर म्हणजे नेहमीच्या टायमिंगवरती आपला ब्लॉग लाईव्ह करीन। तर मग येतो या ट्रॅफिकमधून निघतो आणि येतो। आणि तुम्ही नेहमी बघता येताना हा ब्रिज सांताक्रूजचा, आज जाताना तरी बऱ्यापैकी म्हणजे या साईडचा जो वे आहे तो जरा बऱ्यापैकी आहे, म्हणजे चांगलाच आहे, असं काय हे नाही, नो डाऊट। आणि त्या साईडला तर माहितीच आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच आहे, कारण ह्या रस्त्याबद्दल मी रोज बोलणार, म्हणजे तिकडनं येणार आहे। ठीक आहे, कारण मी ह्या ब्रिजवरती कधी मधून चालवलं नाही, कारण इकडनंच आपण चालवत गेलो आहे, म्हणजे असं लेफ्ट हँड साईडहूनच जास्त करून आपण वापरला आहे, त्यामुळे ठीक आहे, हा बऱ्यापैकी आहे तरी, पण त्या साईडला भाई वाट लागली आहे।
आणि आजचा आपला नाईट लाईफ आहे भाई. नाईट लाईफ म्हणजे मजा येते. काय माहिती फुटेज कशी येईल कशी नाही येईल, बघू तेव्हा एडिटला बसू तेव्हा कळेल. जर नक्की आवडली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. काय काय आयच्या गावात काय बोललो मी. नाही तरी बऱ्यापैकी म्हणजे 9:15 झाले, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. मला जायचं जरा लवकर, कारण थोडीशी प्लॅनिंग करायची आहे मला. राईडची प्लॅनिंग करायची आहे भाई. तर असं जाऊ द्या, मला जागा द्या कुठून ना कुठून. जर तुम्हाला नाईट क्वालिटी चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या प्लीज कमेंट करा. आणि नसेल सीट तर ते पण सांगा, म्हणजे ह्याच्यात काही आपण म्हणजे वेगळं करू शकतो का. जर कुणाला DJIचं नॉलेज आहे म्हणजे सेटिंग्सचं किंवा काही कोणाकडे असेल तर प्लीज मला सांगा. किंवा कोण असेल ह्या क्षेत्रातलं ज्याने चुकून माझा व्हिडिओ बघितला तर त्याने मला प्लीज सांगा ज्याच्याकडे, जेणेकरून मी थोडंसं बेटर क्वालिटी प्रोव्हाइड करू शकीन. बाकी काय नाही. आणि मी सकाळी भाई जे पावसात भिजत गेलो आहे ना आज, म्हणजे तुम्हाला बोललेलो ना मी, कितीही खर्च करा रेनवेअरवर, कितीही म्हणजे अटके पार तुम्ही खर्च करा, तुम्हाला भाई खरं सांगतो रेनकोट काय कामाचं नाही. आज मला ते फील झालं. आजचा मी पूर्ण दिवस माझा ऑफिसमध्ये ना मी पेंग्विन होऊन चालत होतो, कारण माझी पॅन्ट आतून बाहेरून मागून पुढून पूर्ण खालपर्यंत कमरेपासून पूर्ण भिजलेली भाई. आणि मी पूर्ण इरिटेट होऊन बसलेलो. त्यात काम पण होतं, म्हणजे काम तर करायचंच आहे, ऑफिस काम आहे, काम करावंच लागणार. त्यामुळे मग जरा म्हणजे असं रेनकोटवरून हे झालं माझं, कारण विश्वास उठला आहे आज. आणि मला थोडासा आवाज थोडासा चेंज झाला आहे, कारण मला घशात एकदम खवखवत आहे. अचानक काय झालं काय माहिती, कशामुळे खवखवत आहे माहीत नाही. बट ठीक आहे, रात्री जरा औषध वगैरे घेतो. तर राईडवरती आपला आवाज आला पाहिजे भाई, एक नाखनसारखा आवाज चालला पाहिजे. नाही तर राईडवरती आपल्याला कळालं माझा आवाज बसला किंवा काही झाला आहे किंवा माझा आवाजच निघत नाही, मी जास्त बोलू नाही शकत आहे, तर फुल राडा होऊन जाईल भाई. त्यामुळे बाकी काय नाही. आणि हे बाबा जरा दे ना जागा. लोक हायवेवरती बिना हेल्मेट कसे चालवतात जर कळत नाही मला. म्हणजे माझ्या तर हिंमत नाही. मला वायझर जरी उघडलं तरी मला हे होतं, म्हणजे ते माती जाते, डोळ्यात त्रास होते. काय भाई काय सुकट नाही काय माहिती, काहीतरी पडलं आहे. आणि आज आपल्या घरी आहे भाई. घरच्यांनी सकाळी सांगितलेलं पण माहीत नाही, बनवलं नाही, पण बनवलं असेलच बहुतेक तरी. आज आहे बेंदूर, त्यामुळे आपल्या घरी आज पुरणपोळ्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बेंदूरच्या. आणि मजा करा, खात राहा पुरणपोळ्या. पुरणपोळी आज आहे भाई. मला भूक लागली आहे, मी जाऊन खाणार आहे. ट्रॅफिक जरासं आहे यार, मला जायचं आहे, पोचायचं आहे अजून. मी अंधेरीतच आहे. थोडासा खाली रस्ता भेटला आहे. काहीतरी झालेलं तिथे कॅमेरा मी चालू नव्हता ठेवला, त्यामुळे ट्रॅकड नाही करता आलं मला भाई. आणि थोडासा खाली होता ना आत्ता जस्ट तू खाली होतास, लगेच भरला. जरा तरी काहीतरी लाज लज्जा अब्रू बळा काहीतरी कर. मला जास्त बोलायला जमत नाही, कारण मला घसा काहीतरीच खवखवतो आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही भाई. दोघं काय आहे यायला, काय आहे भाई, तिकडनं चालणार जराशी जागा दे. हा पण बघा कुठून चाललं, जरा पण जागा द्यायची नाही मला बाईकर्सला. तशी महाग गाडी वाटते भाई, स्क्रॅच आले तर वांदे आपले भाई. तर मग लांबपर्यंत मला जामच दिसतं आहे. मला बहुतेक वाटतं आज मला दुसरीकडून कुठून रस्ता बघून जावं लागेल बहुतेक, कारण मला पोचायचं यार. मित्र थांबलेत माझे, फोन येऊन गेला मला मगाशीच की कुठे आहेस. ऑफिस तर अजून ऑफिस येतोय, आलोच.
त्यामुळे जरासं मला घाई आहे, बाकी काय नाही. म्हणजे ॲक्च्युली रूट वगैरे सगळं ते प्लॅन तर केलं आहे, पण अजूनपर्यंत मला माहीत नाही कसं आहे. गाडीसाठी वेगळा रूट असेल, बाईकसाठी वेगळा रूट असेल तर वांदे होतील, बाकी काय नाही. चला जरासं इकडनं जाऊ, बघू कसं इकडनं जाऊन वाटतं. कारण मला टेस्टिंग करायची की समोर लाईट पडते तर कॅमेराची काय म्हणजे काय अवस्था होते, कॅमेरा त्यांना डीम करतो की नाही करतो मला ते पण चेक करायचं. तर भाई बघूया काशी फुटेज येते ते पण चेक करू आपण जेव्हा एडिटला बसू. कारण जेव्हा जाईन मी तेव्हा वन वे असेल, कुठे काय असेल, समोरून गाडी आली तर कॅमेरा आपला आंधळा नको व्हायला, समोरच्याची लाईट. तर बघू कसं होतं. आणि पाहू शकता ट्रॅफिक किती आहे, त्यामुळे बरं आहे इकडनं आपल्याला जायला भेटलं. आणि इथे पण होईल मला तर वाटतं, थोडं पुढे जाऊन जेव्हा परत त्या रस्त्यावर येताना ट्रॅफिक होईल आपल्याला थोडंसं. जास्त या साईडून जायला जराशी भीती वाटते, कारण त्याला अचानक समोरून कोणती बाईक आली म्हणजे ती आपल्याला येऊन ठुकली तर त्याचं पण नुकसान, माझं पण नुकसान. कारण ऑलरेडी आपण म्हणजे दुसऱ्या लेनमध्ये आहे म्हणून थोडीशी भीती वाटते. तरी मी इंडिकेटर्स चालू ठेवलेत आणि इंडिकेटरची लाईट अशी का ब्लिंक होते भाई, जरा काहीतरी इश्यू झाला असेल. हां हे बघ काहीतरी इश्यू आला आहे भाई, फरफरतात आहेत. आणि इंडिकेटर कसे चालतात आहेत, इंडिकेटर पण तसेच चालतात आहेत. काहीतरी इश्यू आहे, काहीतरी इश्यू आला आहे माझ्या गाडीत. हां हे नॉर्मल ह्याच्यात नीट चालतात, आवाला नीट आहे, आवाला पण नीट आहे. हॅझार्ड लाईटच्या वेळेसच काय नव्हतं आहे, काहीतरी इश्यू आला आहे. हॅझार्ड लाईटचा बंद नको व्हायला भाई, कारण राईडवरती वांदे होतील आणि उद्याचं काम होणार नाही. असं फडफडणं WD-40 मारून बघू. बटनमध्ये काय इश्यू असेल बहुतेक, बटनमध्ये काय इश्यू असेल तर होईल सॉल्व तो लवकरच, नाही लगेच होऊन जाईल WD-40 मारून. त्याला असं थोडंसं कसं त्या साईडून गाड्या बाईक चुकून आली ओव्हरटेक करत तर मग थोडा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी ओव्हरटेक करायला थोडीसं मला धाकधुक होतं आहे, बाकी काही नाही. माझ्यामुळे पुन्हा दुसऱ्याचं पण नुकसान. कॅमेरा टेस्टिंग फुल जोरात चालू आहे आपली. जर ह्या मोडमध्ये म्हणजे मोड जे काय आहे डी लॉग, एम लॉग, 10 बीट ते जे काय आहे सेट केलं आहे त्यामध्ये जर ह्याने आता क्वालिटी चांगली दिली तर आपली हीच कंटिन्यू आपली परवा राहणार आहे. कारण परवा आपण जाणार आहे. कुठे चाललो आहे आपण, तुम्हाला कळालं आहे काय, सांगितलं का मी, नाही सांगितलं, सांगतो. मला पण एक्झॅक्ट ते स्पॉट माहीत नाहीत. आणि आम्ही चाललो आहे, चला कुठे चाललो आहे ते तर सांगतो. आम्ही चाललो आहे कोकणात, कोकण, रत्नागिरी म्हणजे असं सिंधुदुर्ग जे काय असेल ते मला एक्झॅक्ट माहीत नाही, आम्ही कोकणच बोलतो. तर त्या साईडला आपण चाललो आहे आणि मजा येईल तुम्हाला भाई. कारण पावसात हिरवळ सगळीकडे दिसेल तुम्हाला, डोंगर दऱ्यामधून नदी, पाणी, धबधबे, ओढे. रात्री दिसणार नाही पण ठीक आहे, दिवसा जमेल तिथे जाणार आहे आपण. आणि खूप काय काय स्पॉट आहेत, मला एक्झॅक्ट ते म्हणजे माहीत नाहीत. मी परत का सांगते तुम्हाला, असं स्किप करून टाकायचं, परत कंटाळा येत असं ऐकायला तर पुढे व्हा, म्हणजे असं स्किप करून पुढे जा. सकाळी भिजवलं आणि आता घामाने ओलं चिंब गेलं आहे. आणि आपली टेस्टिंग इथपर्यंतची पूर्ण झाली आहे. आता पुढे माहीत नाही, जेव्हा एडिटला बसीन, जेव्हा चेक करेन तेव्हा कळेल की नक्की कसं काय म्हणजे काय नक्की आउटपुट काय आहे ते नंतर कळेल. आणि नसेल तर मग सगळं डिलीट होईल, कुठे काय अपलोड होणार नाही. मनाचं एकदम असं उतरून जाईल आपलं. आणि मग सेटिंग नवीन शोधावी लागेल आणि उद्या येताना परत ट्राय करावं लागेल, कारण नाईटला मला सेट करून ठेवायचं आहे. तर मग आता बऱ्यापैकी ट्रॅफिकमधून
कसे बसे गोरेगावपर्यंत तरी गोरेगावपर्यंत पोचलो आहे. थोडंसं म्हणजे कंटाळवाडी होतं एकदम, म्हणजे मजा नाही. हा ब्लॉग पण बहुतेक बोरिंग असेल, एकदम बोरिंग, मजा नाही येणार तुम्हाला बघायला. पण प्लीज सपोर्ट ठेवत राहा. थोडंसं माझं घसा आणि दिवसभर म्हणजे ते मी ओल्या कपड्यात बसलेलो आज ऑफिसला, ओल्या कपड्यात तर त्यामुळे जरा आज माझं एकदम हे आहे, एकदम डाऊन आहे थोडंसं पॉवर. आणि फर्स्ट टाईम नाही म्हणजे खूप टाईम नंतर असं जे ब्लॉग असं नाईटचा ब्लॉग शूट करतो आहे. नाईटचा नाही म्हणजे ऑफिसवरून घरी जाण्याचा. त्यामुळे थोडंसं आणि काय बोलणार इथे म्हणजे सगळंच हे म्हणजे असं सगळे शिस्तीत चालवतात आहेत, सगळे स्ट्रीट चालवतात आहेत, कोण वाकडं तिकडं नाही चालवत आहे मला सोडून. त्यामुळे मग कुणाबद्दल काय बोलू आणि उगाचच का बोलायचं. भाई हे बघ परफेक्ट इंडिकेटर देऊन चालवतात आहेत सगळी माणसं. त्यामुळे आपण कुणाला काही बोलत नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला बहुतेक तरी असं पकाव वाटेल हा ब्लॉग. आपणच इंडिकेटर देत नाही आणि कुठेही टाकतो आहे, कशीही टाकतो आहे. त्यामुळे तुम्ही जरा बोर झाले असाल तर प्लीज सॉरी, माफ करा, पण लाईक करा हां नक्की प्लीज. लाईक पाहिजे भाई. लाईक नाही करत आहेत व्ह्यूअर्स, व्ह्यू देतातच बट लाईक नाही करत. लाईक करा प्लीज, लाईक आय वॉन्ट लाईक्स ब्रो. आणि कमेंट करा की नाईटला कशी क्वालिटी आहे. जय शंभू शंकराचं मंदिर होतं भाई. टी शर्ट भारी आहे रे याचं, मस्त वाटतं टी शर्ट. दिसत असेल की नाही माहिती पण मस्त वाटतंय भाई. इथे थोडंसं माती बघा काय उडते. 9:15 झाले यार, म्हणजे अजून फोन नाही आला पण कुणाचा. आला असेल खिशात आला असेल माहीत नाही, पण फोन नाही आला अजून तरी. मला लाईक नाही करतात तुम्ही, मला लाईक द्या प्लीज, मला लाईक पाहिजे. आणि मला एक आमच्या इकडनं असं म्हणजे हा एक रस्ता आहे शॉर्टकट तर नाही पण ठीक आहे शॉर्टकटच समजा. तिकडनं जायचं की तिथे अंधार असतो, मला तिथे चेक करायचं, मेन तर तिथे चेक करायचं म्हणजे माझी फॉग लाईट, कॅमेरा, ॲक्शन सगळं नीट चालतं आहे का नाही. ॲक्शन थ्रो 5 म्हणजे कसं आउटपुट पण कसं आहे आणि लाईटचा पण थ्रो केवढा आहे काय नाही. कारण इतके दिवस मी वापरली नाही लाईट, त्यामुळे ती बहुतेक तरी डीम झाली आहे असं म्हणजे वाटतं आहे मला. तर मग आता चेक करू आणि बघू. गाडीने हलकीशी डुचकी मारली, माझ्या नाही समोरच्या. आवाज आला असेल तर आला असेल. तर मग त्या रस्त्याचा गेट बहुतेक तरी उघडा असावा. देवाकडे हीच माझी प्रार्थना करा. मला चेक करायचं आहे. आज नाही जमलं तर उद्या चेक करीन. मला आज चेक करायचं कारण म्हणजे आज जर नीट नसेल तर मला सेट करता येईल ना उद्यासाठी वेगळं काहीतरी. आणि सेट असेल तर मग काय टेन्शनच नाही. आणि उद्या जर सेट करायचं झालं तर मग खूप धावपळ होईल माझी. कारण सेट करा चेक करा करावं लागतं सारखं. या भाई कुठे भाई, त्यांच्या गावात कसला आला बघितलं काय. आणि काय नाही सॉरी वेरी काय नाही. एक तर जाऊ द्या आता शब्द काय बोलायचे आहे लोकांना. जय साई, ओम साई. हाय गेट चालू आहे भाई. इथे थोडासा अंधार असतो त्यामुळे जरा लाईट चेक होतील आपल्या आणि कॅमेराही. बघूया हे लाईटचं बटन कुठे आहे. हां आय होप की बऱ्यापैकी लाईट चालते. आणि ही माझी एक लाईट लावूया आपण. हां ही आहे नॉर्मल बाईकची लाईट, जी बाईकची हेडलाईट आहे ती आहे. आणि आता आपण ऑन करू ते म्हणजे फॉग लॅम्प. एक मिनटं जरा रस्ता जरा खडबुडी आहे तर फॉग लॅम्प चालू करू. हां फॉग लॅम्प चालू केल्यावर पण बऱ्यापैकी प्रकाश आहे म्हणजे चालेल, एवढं काय हे नाही, इश्यू नाही. आणि ह्याच्यातली व्हाईट लाईट पण बऱ्यापैकी पडते, वरती पडते, थोडं सेट करावं लागेल. आणि फ्लिकर पण मस्त पडतो आहे. आणि अंधार केल्यावर बघूया कसं दिसतं आहे कॅमेऱ्यामध्ये. कॅमेरा काय रेकॉर्ड करतो आहे अंधार केल्यावर. ठीक आहे अंधार आणि व्हाईट लाईट. तर मग सगळ्या ह्याच्यात चेक केलं आपण कॅमेऱ्यामध्ये कशी फुटेज येते तर बघूया. आणि लाईट पण बऱ्यापैकी ठीक आहे, चालून जाईल. नाही तर मग 4 व्हीलरची लाईट आहेच, त्या लाईटीच्या प्रकाशापुढे आपण चालवत जाऊ.
पण जर चुकून असा कुठे आला टाईम की म्हणजे 4 व्हीलरसाठी वेगळा रस्ता आणि मला बाईकसाठी कट मारावा लागला किंवा बायपास घ्यावा लागला किंवा काय म्हणजे त्यांना बायपास किंवा मला बायपास जे काय असतं ते, तर मग थोडंसं त्यासाठी लाईट सेट असणं गरजेचं आहे. कारण एकटा आहे मी बाईकवर, रात्रीचा प्रवास आहे, लाईट बीट सगळं एक नंबर टणटणीत पाहिजे आणि गाडी पण टणटणीत पाहिजे. उद्या मला जरा चेन ल्यूब करावी लागेल कारण चेन ल्यूब नाही आपली. आणि रात्री शूट करायचा हाच माझा प्लॅन, म्हणजे म्हणजे सकाळी शूट केलं मी, तो टाकत नाही ब्लॉग, एडिट केलं सगळं केल्यानंतर मी टाकणार नाही, अपलोड नाही करत आहे कारण मला हे नाईटचं चेक करायचं आहे आणि तुम्हालापर्यंत पोचवायचं पण आहे. तुम्ही मला आवडते नाही आवडते ते पण एक मोठा प्रश्न आहे, बाकी काय नाही. तर मग कांदिवली वेस्टला येऊन पोचलेलो आहे आपण. सिग्नल सुटलेला आहे त्यामुळे भनाभन पळवतो आहे कारण भरा मोठा सिग्नल आहे. इथं थांबलं तर काय करतो आहे, मग तेच थांबून हात बीत दाखवतो आहे. बराबर रॉंग वे बघा कसे, बिना हेल्मेट वा भी नहीं पहनते ये लोग. रॉंग वे आला आहे आणि त्यात थोडासा बोरिंग ब्लॉग झाला आहे त्यामुळे सॉरी सगळ्यांना, माफ करा. बस चेक करायचं होतं, तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की कसं आहे कसं नाही आहे DJIची क्वालिटी ॲट नाईट. जर चांगली असेल तर नक्कीच आणि अप्रिशिएट करा. मला नाही DJIला करा किंवा मला पण करा, मला तर घरात यायच्या गावात एवढी करतो यार, काहीतरी आहे भाई, काहीतरी करतो आहे त्यासाठी प्लीज सपोर्ट करा, बाकी काय नाही. आणि कोकण राईडच बोलता येईल त्याला, आपली सुरू होणार आहे उद्यापासून. उद्या नाही म्हणजे जे काय असेल पुढच्या व्हिडिओपासून. तर ती कशी होईल कशी नाही तुम्ही बघा, मजा येईल नाही येईल तुम्ही बघा. माझ्यामध्ये तरी तुम्हाला मजा येईल कारण जे चालले आहेत सगळे आपलातून म्हणजे 101 कॅरेक्टर आहेत माझ्यासोबत, म्हणजे माझे मित्र 101 अतरंगी कलाकार आहेत. काय ना काहीतरी इडवाकडं करतील आणि काय ना काहीतरी कंटेंट देतील मला. तर मग या ब्लॉगची काय बोलतात त्याला, म्हणजे या व्हिडिओचा शेवट इथे करतो आहे. आणि जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोचवा आणि सबस्क्रायबर्स वाढवा. तोपर्यंत काळजी घ्या, येतो भेटतो उद्याच्या पुन्हा ब्लॉगमध्ये. काहीतरी वेगळी जर नसेल नीट झालं तर वेगळी सेटिंग घेऊन तुम्हाला भेटीन. थोडंसं कलर वगैरे बघू आणि तुम्हाला कळेल. हा ब्लॉग अपलोड झाला असेल तर तुम्हाला कळेल, नाही झाला तर समजून जायचं की काय आता बोलून फायदा नाही. बस बाकी काय नाही, येतो तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट. शुभरात्री.